सर आपण प्रस्तावित नियंत्रण केलेला आहे, त्यामुळे आता तालुका न्याय त्याच्यावर काम करूया याच्यामध्ये आपण त्यामध्ये सबमिशन एवढंच होतं की यानुसार तालुका निहाय काही कोटा ठरलाय का, लोकप्रतिनिधी निहाय जसं खासदार आम्ही मगाशी बारामती सगळ्यांना सभागृहाला तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल, सगळ्यांना या मीटिंग मध्ये खासदार आमदार या मीटिंग मध्ये जो कोणी पालकमंत्री असतो तो प्रमुख असतो, जिल्हा परिषदेत आणि जे इतर मंत्री असतात ते सहपालकमंत्री असतात. ह्याच्या आधीच्या काळामध्ये हा कधी मुद्दा आला नाही, कारण जिल्हा परिषद माझ्याच ताब्यामध्ये असायची आणि जिल्हा परिषदेला मी सांगायचो की बाबा आपण सगळ्या आमदारांना खासदारांना सगळ्यांना मिळून घेऊ, आम्ही ते करायचो म्हणून ते होतं. वास्तविक ह्याच्यामध्ये अधिकार मला आश्चर्य वाटेल, परंतु जी समिती असते जी राज्य सरकारने नेमली ती खरं निघून येते, परंतु गेले 2 वर्ष निवडणुकाच नसल्यामुळं त्यामध्ये निमंत्रित करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही निमंत्रित झालेले ते सदस्य त्याचे सदस्य आहेत आणि आमदार लोक प्रमुख असतात म्हणून आमदार लोक बोलतात. वास्तविक आमदार खरोखरच निमंत्रित आहेत, बोलण्याचा अधिकार सगळा माग प्रचारासाठी शहरात बसले सगळ्यांना असतो, पण त्यांनी ते पण रिस्पेक्ट देतात की बाबा खासदार बोलतायत आमदार बोलतायत अशा पद्धतीनं. नाविन्यपूर्ण योजनेमध्ये मगाशी अशोकनी सांगितलं, त्यामध्ये मी विचार करताना कुठला मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवत नाही. आपल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये हे आता ते ड्रोन फिरत आहेत आणि पोलीस मला म्हणतात की दादा माझ्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही, मग अशा गोष्टी मी नाविन्यपूर्ण त्यांना द्यायला सांगतो. त्यांना वेगळे गण नाही, त्या गण त्यांच्याकडे नाही. मग हा प्रश्न फक्त ठराविक बारामती किंवा शिरूर किंवा आंबेगाव किंवा पुरंदर नाही, हा आपल्या अख्ख्या 13 तालुक्याच्या करता, म्हणून त्याच्यात मी आता पैसे द्यायला सांगितले नाविन्यपूर्ण होते. जे अश्विनीताईंनी सांगितलं हे खरेदी करा ते खरेदी करा, त्या खरेदीमध्ये इतक्या चुकीच्या गोष्टी घडतात. आता नाविन्यपूर्णला मी पोलीस खात्याला सांगितलं